तर आजचा जो आपला विषय आहे, तो वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने ज्या 3 घटना या दिवशी झालेल्या आहेत, जसं भगवान बुद्धांचा जन्म, त्यांना ज्ञानप्राप्ती आणि त्यांचा परिनिब्बाण, महापरिनिब्बाण. भगवान बुद्धांच्या जन्माच्या बाबतीत आपण वेळोवेळी ऐकलेलंच आहे. पुस्तकांमधून त्याचं वाचन झालेलंच आहे. तसंच महापरिनिर्वाणच्या संदर्भात देखील आपल्याला पुस्तकातून किंवा वेळोवेळी मार्गदर्शन झालेलंच असतं. पण भगवान बुद्धांची जी ज्ञानप्राप्ती आहे, ती जी घटना आहे, त्याबद्दल फार कमी वेळा मार्गदर्शन झालेलं आहे किंवा बऱ्याच ठिकाणी त्याचा उल्लेख एकदम थोडक्या स्वरूपात येतो. तर त्याच अनुषंगाने आपण भगवान बुद्धांची ज्ञानप्राप्ती आणि त्या ज्या घटना घडलेल्या आहेत, त्या आज पाहून घेऊया. 6 वर्ष तपस्या केल्याच्या नंतर 6 वर्ष त्यांनी कठोर तपस्या केली, की ज्याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचं शिजवलेले पदार्थ खाल्ले नाहीत. तांदळाचा एक कण खाऊन किंवा अशा प्रकारचे वेगवेगळे पण त्यांनी घेतले आणि शरीराला खूप कष्ट देण्याचा प्रयत्न केला, की जेणेकरून त्यांना ज्ञानप्राप्ती होईल. पण 6 वर्ष असेच कठोर परिश्रम करून देखील त्यांना कुठल्याही प्रकारचं ज्ञान प्राप्त झालेलं नाही. आणि मग असा विचार करून ते आपली त्यांची जी राहायची जागा असते, ती गुहा, ती सोडून बाहेर येतात. बाहेर चालत चालत ते एके ठिकाणी येऊन थांबतात. शरीर कृश असल्यामुळे, शरीरामध्ये शक्ती नसल्यामुळे, कारण बरेच दिवस त्यांनी कुठल्याही प्रकारचं अन्न ग्रहण केलेले नाहीये. त्यांना थोड्या-थोड्याने वेळाने धाप लागत आहे, दम लागत आहे आणि म्हणून ते थोड्या-थोड्या वेळाने विश्रांती घेत, थांबत, पुढे-पुढे जात आहेत. अशाच एका ठिकाणी ते एका झाडाखाली बसले असता सुजाता, जी त्या गावची सरपंचाची किंवा मुखियाची मुलगी असते, तिची दासी येऊन पाहते, की ते झाडाखाली बसलेले आहेत. तिला ते वृक्षदेवता वाटतात आणि मग ती धावत-धावत जाऊन सुजाताला सांगते, की एक वृक्षदेवता आलेली आहे आणि तुम्हाला जे काही दान द्यायचं आहे, ते तुम्ही त्यांना देऊ शकता. सुजाता तिथे येते आणि तिने जो काही पण केलेला असतो त्याच्यासाठी त्यांना क्षीरदान देते. खीर त्यांना दानामच्च्या स्वरूपात देते. भगवान बुद्ध ते खीर प्राशन करतात आणि ती खीर खाल्ल्याच्या नंतर त्यांच्या शरीरामध्ये शक्ती निर्माण होते, ऊर्जा निर्माण होते आणि त्या क्षणी त्यांच्या लक्षात येतं, की मी जे आत्तापर्यंत 6 वर्ष या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचं अन्न घेतलेलं नाहीये किंवा शरीराला जे कष्ट दिलेले आहेत, त्यांनी मला कुठल्याही प्रकारची ज्ञानप्राप्ती झालेली नाहीये. पण थोडंसं अन्न घेताच माझ्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण झाली, शक्ती निर्माण झाली आणि
ही शक्ती आवश्यक आहे. कारण जी ज्ञानप्राप्ती आपल्याला करायची आहे, त्याच्यासाठी शरीराची आवश्यकता आहे. अशा प्रकारचा त्यांना बोध होतो आणि मग ते पुढच्या आपल्या प्रवासाला सुरू करतात. तसंच ते चालत, चालत पुढे जात असताना आताचे जे महाबोधी वृक्ष आहे, त्या वृक्षाच्या खाली येतात. ती जागा त्यांना योग्य वाटते आणि ते तिथेच ध्यान करण्याचा किंवा ज्ञानप्राप्तीचा संकल्प तिथेच घेण्याचं ठरवतात. त्याच वेळी तिथून एक कृषक म्हणजे शेतकरी जातात. त्याच्याकडे गवताच्या पेंड्या असतात. त्यातल्या 8 पेंड्या ते घेतात आणि त्या तिथे बोधी वृक्षाला 3 परिक्रमा करून योग्य ठिकाणी त्यांना वाटतं की पूर्व दिशेला मुख करून बसणं जास्त योग्य आहे. म्हणून ते पूर्व दिशेला आपलं मुख करून बसतात आणि निर्धार करतात की जोपर्यंत मला ज्ञान प्राप्ती होत नाही, जरी माझ्या शरीरातील रक्त आटेल, जरी माझी त्वचा सुकून जाईल, तरी देखील मी ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय उठणार नाही. अशा प्रकारे वज्र निर्धार करून ते तिथे वज्रासन घेऊन बसतात. तर अशा प्रकारे त्यांनी निर्धार केल्यावरती, अधिष्ठान केल्यावरती सर्व ब्रह्मलोकातील देवतांना, ब्रह्मांना, देवलोकातील देवतांना, नागलोकातील नागांना ही गोष्ट समजते आणि ते भगवान बुद्धांचं जे अधिष्ठान आहे, ते पूर्ण व्हावं यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्र गोळा होतात, उभे राहतात. जशा प्रकारे ब्रह्मांना, देवतांना आणि नागांना भगवान बुद्धांच्या या अधिष्ठानाबद्दल माहिती होतं. तसंच आणखीन एका व्यक्तीला देखील या अधिष्ठानाची माहिती होते आणि तो असतो पापी मार. पापी मार जो सर्व जीवांना या संसार लोकांमध्ये राहण्यासाठी बंधनामध्ये टाकत असतो. तेव्हा ज्याला तेव्हा ज्याला समजतं की सिद्धार्थ गौतम तेव्हा ते सिद्धार्थ गौतम असतात, बुद्ध झालेले नसतात. हा या संसार रूपी चक्रातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्याला थांबवणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे पापी मार सिद्धार्थ गौतम यांना या अधिष्ठानापासून दूर करण्यासाठी त्यांच्यावरती चाल करून येतो. त्यांच्यावरती चाल करून येत असताना तो स्वतः 150 योजन उंच हत्तीवरती बसून तसेच सहस्त्रभुजा निर्माण करतो आणि त्या सहस्त्रभुजांमध्ये वेगवेगळे अस्त्र घेऊन तो भगवान बुद्धांकडे चाल करून येतो. शिवाय आपली जी असंख्य सेना आहे त्यांना देखील तो आपल्यासोबत घेऊन येतो. पापी मार प्रत्येक वेळी कोणी अशा प्रकारचा जर प्रयत्न करत असेल तर आपल्या जे सेवक आहेत किंवा त्याची जी सेना आहे
त्यांना पाठवतो. पण भगवान बुद्धांचे जे पारमिता आहेत, त्यांनी जे अथक प्रयत्न केलेले आहेत, त्याच्याबद्दल पापी मार याला माहिती असतं, म्हणून तो स्वतःहून भगवान बुद्धांना या अधिष्ठानापासून दूर करण्यासाठी स्वतःहून आपल्या मूळ रूपामध्ये म्हणजे अवाढव्य रूपामध्ये, की जेणेकरून या असं अवाढव्य रूप पाहून भगवान बुद्ध त्याला घाबरतील आणि त्या अधिष्ठानापासून दूर होतील, अशा प्रकारचे विचार करून तो त्यांच्यावरती चाल करून येतो. आणि अशा ह्या माराचं अकराळ विक्राळ रूप पाहून ब्रह्मलोकातील ब्रह्म, देवता लोकातील देवता, नागलोकातील नाग हे भयभीत होतात आणि तिथून निघून जातात, पळून जातात. तर अशा प्रकारे जे ब्रह्म, जे देव, जे नाग ज्या माराला घाबरतात, जेव्हा भगवान बुद्धांवरती तो आक्रमण करतो, तेव्हा भगवान बुद्ध शांत संयमाने आपलं अधिष्ठान चालू ठेवतात आणि त्यांनी ज्या असंख्य जन्मामध्ये पारमी पूर्ण केलेल्या आहेत, जसे ज्ञान पारमी, शील पारमी, निकम्म पारमी, सच पारमी, अधिष्ठान पारमी, या सर्व पारणींचे ते आठवण करू लागतात, त्याचं मनन करू लागतात, त्याचं चिंतन करू लागतात. आपण चाल करून आलेलो आहोत तरी देखील सिद्धार्थ गौतमाच्या अधिष्ठानामध्ये कसल्याही प्रकारचा फरक पडलेला नाही, त्याचा निश्चय ढळलेला नाही, हे पाहून पापी मार आणखीन संतापतो आणि या संतापामुळे तो तिथे त्या जागी एक भयंकर वादळ निर्माण करतो. अशा प्रकारचं वादळ निर्माण करतो की त्याच्यामध्ये झाडं मुळासकट उखडून निघून जातील, नद्यांचा प्रवाह होऊन जाईल, पर्वतांचे शिखर हलतील, अशा प्रकारचा वादळ निर्माण करतो. पण तरी देखील भगवान बुद्धांच्या चिवराचा कोपरा देखील हलत नाही. अशा प्रकारे ते आपल्या अधिष्ठानामध्ये स्थिरच असतात. बराच वेळ या वादळाच्या नंतर देखील सिद्धार्थ गौतमाच्या निश्चयामध्ये कुठलाही फरक न पाहता मार आणखीन चिडतो आणि त्यानंतर तो धुवाधार पाऊस निर्माण करतो. अशा प्रकारचा पाऊस की ज्याच्यामध्ये सर्व झाडे वाहून जातील, सर्व आजूबाजूच्या वस्तू वाहून जातील, अशा प्रकारचा भयंकर पाऊस सुरू करतो. त्या पावसात देखील भगवान बुद्ध किंवा त्यांच्या कुठल्याही वस्त्राचा कॉर्नर कोपरा देखील भिजत नाही आणि ते आपलं अधिष्ठान तशा प्रकारे सुरू ठेवतात. पुढे मार मोठे मोठे जे दगड असतात त्यांचा मारा त्यांच्यावर पकडतो, पण ते दगड भगवान बुद्धांच्या शरीरापर्यंत येईपर्यंत त्याच्या फुलामध्ये रूपांतर होतं आणि त्यांच्या अंगावरती पुष्पवृष्टी होते. हे सर्व पाहून आपली आयुध निकामी होत आहे हे पाहून भगवान बुद्ध पापी मार आणखीन संतापतो आणि त्याच्याकडे असलेले जेवढी वस्त्र आहे, शस्त्र आहेत, सहस्त्र हाताने तो शस्त्र त्यांच्यावरती फेकतो आणि ते शस्त्र देखील भगवान बुद्धांच्या निकट त्यांच्यावरती पुष्पवृष्टीप्रमाणे पडतात. तर अशा प्रकारे सर्व आयुध देखील तो वापरतो, पण त्याचा देखील भगवान बुद्धांवरती कसलाही परिणाम होत नाही. त्यानंतर
आणखीन चिडून पापी मार जी गरम गरम राख असते त्या राखेचा वर्षाव सुरू करतो आणि ती राख देखील भगवान बुद्धांच्या शरीरावरती चंदनाची पावडर ज्याप्रमाणे शीतल असते त्या चंदनाप्रमाणे त्यांच्या अंगावरती बरसते. अशा प्रकारे सर्व आयुध आपली मार वापरत असतो. भगवान बुद्धांच्या समाधीमध्ये किंवा ध्यानामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. ते शांत चित्ताने आपली समाधी सुरूच ठेवत असतात. त्यानंतर पापी मार त्यांना उद्देशून म्हणतो, हे सिद्धार्थ, इथे तू ज्या जागेवर बसलेला आहे ती माझी जागा आहे आणि त्या जागेवरती माझा हक्क आहे. तू त्वरित इथून निघून जा. अशा प्रकारे पापी मार त्यांनी जे आदेश दिलेला आहे ते ऐकून भगवान बुद्ध म्हणतात, ही जागा तुझी आहे याच्याबद्दल तुझ्याकडे कुठल्याही प्रकारचे साक्षीदार आहेत का? तर त्याची जी असंख्य सेना असते ते सर्व एक सुरात ओरडतात, आम्ही साक्षीदार आहोत, आम्ही साक्षीदार आहोत, आम्ही साक्षीदार आहोत. अशा प्रकारे ही जी सैन्य आहे ते माराचेच लोक आहेत. ते माराच्या या वक्तव्याला साक्ष देतात. त्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की अथक जन्मापासून मी ज्या पारमी पूर्ण केल्या आहेत आणि त्या पारमींच्या अनुषंगाने मी जे अधिष्ठान घेतलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी मी जो बसलेला आहे आणि जे मी अधिष्ठान घेतलेलं आहे ते अधिष्ठान मी माझ्या पारमींच्या संकल्पामुळे सोडू शकत नाही आणि मी इथून हलू शकत नाही. त्यावर मार म्हणतो, या गोष्टीला कोणी साक्षीदार आहे का? तेव्हा भगवान बुद्ध उजवा हात शिवराच्या बाहेर काढून धडीला स्पर्श करतात आणि म्हणतात की मी जे काही पारमी पूर्ण केलेले आहेत किंवा अधिष्ठान केलेलं आहे त्याच्यासाठी धरणी माता साक्ष आहे. जेव्हा भगवान बुद्ध असे शब्द उच्चारतात तेव्हा तिथेच 3 वेळा धरणीकंप होतो. तो धरणीकंप हे अनुमोदन असतं आणि धरणीकंप इतका मोठा असतो की त्या धरणीकंपामुळे मार जो आहे तो त्या हत्तीवरून खाली पडतो. अशा प्रकारे भगवान बुद्धांच्या अधिष्ठान आणि संकल्पाला धरणी मातेकडून अनुमोदन मिळाल्याचं पाहिल्यानंतर फार हताश होतो आणि तिथून निघून जातो. तिथून निघून गेल्याच्या नंतर हताशपणे तो आपल्या ठिकाणी बसलेला असतो. तिथे त्याच्या 3 मुली असतात. राग, आरती आणि कृष्णा या तिन्ही आपले वडील चिंतित बसलेले आहेत. ते पाहून त्याच्याकडे येतात आणि त्यांना विचारतात की हे तात तुम्ही अशा प्रकारे का चिंतित बसलेला आहात?
झालेला घटनाक्रम आपल्या मुलांना सांगतो. मग त्या मुली पण घेतात, की सिद्धार्थ गौतम आहे, जो अधिष्ठान घेऊन बसलेला आहे. त्याला आम्ही या संसार रूपी चक्रातून बाहेर पडू देणार नाही. अशा प्रकारे त्या तिन्ही मुली राग, आरती आणि कृष्णा या भगवान बुद्धांकडे येतात, जिथे त्यांनी अधिष्ठान घेतलेलं आहे. आणि तिथे वेगवेगळ्या तरुणींचं किंवा वेगवेगळ्या महिलांचं रूप घेतात. आपण पाहतो की जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पुरुषांना वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्रियांचं आकर्षण असतं. कुणाला सडपातळ स्त्रीचं आकर्षण असतं, कुणाला जाड स्त्रीचं आकर्षण असतं, कुणाला काळ्या स्त्रीचं, कुणाला गोऱ्या स्त्रीचं आकर्षण असतं. तर अशा प्रकारे भगवान भगवान बुद्ध पुरुष असल्या कारणाने स्त्रीच्या रूपामध्ये, वेगवेगळ्या रूपामध्ये, असंख्य रूपामध्ये त्या तिथे भगवान बुद्धांना मोहण्याचा प्रयत्न करतात. भगवान बुद्ध अजून बोधिसत्व आहेत, अजून बुद्ध झालेले नाहीयेत. तरी देखील या मोहाला ते बळी पडत नाहीत. आणि अखेर या 3 महाराजा 3 मुली देखील हताश होऊन तिथून निघून जातात. आणि त्यानंतर भगवान बुद्ध आपली समाधी पुढे चालू ठेवतात. आणि समाधी चालू असता पहिल्या प्रहारामध्ये त्यांना पहिलं ज्ञान प्राप्त होतं, जे आपल्या सर्वांना माहिती आहे. ते ज्ञान म्हणजे पुब्बे निवासानुसती. पुब्बे निवासानुसतीमध्ये त्यांना त्यांचे असंख्य पूर्वजन्म ते त्यांना दिसतात. त्यांचा जन्म, त्यांचं कुठे राहायचे, कुठल्या कुटुंबात राहायचे म्हणजे गोत्र, त्यांचं तरुणपण, त्यांचं म्हातारपण, त्यांचा मृत्यू, अशा प्रकारचे असंख्य कल्पापासूनचे त्यांचे जे जन्म आहेत, जे ते ते पूर्णपणे पाहू शकतात, पूर्णपणे पाहतात. आणि त्या जन्मांमध्ये त्यांनी काय शिक्षा ग्रहण केली, त्यांनी कुठल्या पारमी पूर्ण केल्या, या सर्व गोष्टींचं त्यांना ज्ञान प्राप्त होतं. हे ज्ञान कशा प्रकारचं असतं याचा देखील भगवान बुद्ध त्रिपिटकामध्ये समजावून सांगतात, की जशा प्रकारे आपण एका ठिकाणी राहत असतो, त्या ठिकाणी राहत असताना आपण एखाद्या गावी जातो, दुसऱ्या गावी जातो. त्या गावाहून आपण तिसऱ्या गावी जातो. त्या तिसऱ्या गावाहून आपण चौथ्या गावी जातो आणि मग चौथ्या गावाहून पुन्हा आपण जे मूळ ठिकाणी राहत आहोत, तिथे पुन्हा येतो. जेव्हा आपण मूळ ठिकाणी येतो, तेव्हा आपण पहिल्या गावी जाऊन कुठल्या गावी गेलो, ते आपल्याला आठवत असतं. आपण तिथे काय केलं, हे आपल्याला आठवत असतं. त्यानंतर दुसऱ्या गावी आपण कुठल्या गावी गेलो, त्या गावी जाऊन आपण कुठे राहिलो, आपण तिथे काय केलं. चौथ्या गावी जाऊन तिथे कुठे राहिलो, तिथे काय केलं. ह्या सगळ्या गोष्टी जशा आपल्याला आठवत असतात, तसेच पुब्बे निवासानुसती या ज्ञानामध्ये देखील आपल्याला आपले जे पूर्वजन्म आहेत ते सर्व आठवत असतात. दुसऱ्या प्रहारामध्ये त्यांना च्युती उत्पाद ज्ञान, यालाच मराठीमध्ये यथा कंबोपन ज्ञान देखील म्हणतात. तर च्युती उत्पाद ज्ञान जे त्यांना प्राप्त होतं, त्याच्यामध्ये देखील कुठल्या कर्माच्या प्रभावामुळे कुठला जन्म प्राप्त झाला, अशा प्रकारचं ज्ञान त्यांना प्राप्त होतं.
त्यांचे जे असंख्य ज्ञान, असंख्य जन्म त्यांना प्राप्त झाले होते आणि कुठल्या कर्माच्या प्रभावाने कुठला जन्म प्राप्त झाला होता, हे ज्ञान त्यांना जेव्हा प्राप्त झालं, त्याचं देखील ते त्रिपिटकामध्ये जेव्हा उदाहरण देऊन सांगतात, की एखादा रक्षक आहे. तो रक्षक जो आहे, तो राजवाड्याच्या वरती उभा असतो आणि तो नगरामध्ये ज्या हालचाली होत आहेत, त्याच्याकडे लक्ष देत असतो. तेव्हा तो पाहतो, की एक व्यक्ती एका घरामध्ये गेलेला आहे आणि थोड्या वेळाने तो बाहेर आला. मग तो एका दुकानात गेला. तो दुकानातून बाहेर आला. मग तो नगराच्या मध्यभागी गेला. मग तो उद्यानात गेला. अशा प्रकारे ते तो जो रक्षक पाहतो, तशाच प्रकारे आपण आपलं जे जीवन आहे, पूर्वजन्म आहे, कुठल्या कर्माच्या प्रभावामुळे आता तिथे याला माहिती आहे, की तो दुकानात गेला, तर त्याला काहीतरी खरेदी करायचं आहे. तो उद्यानात गेला, तो मनोरंजनासाठी गेला. तर अशा प्रकारे कुठल्या कारणामुळे तो तिथे गेला, हे जसं आपल्याला समजतं, त्या रक्षकाला समजतं. त्याचप्रमाणे ह्या ज्ञानामुळे, च्युती उत्पाद ज्ञानामुळे, कुठल्या कर्मामुळे आपल्याला कुठल्या प्रकारचा जन्म प्राप्त झाला, याचं आपल्याला ज्ञान होतं. तर हे दुसऱ्या प्रहरी भगवान बुद्धांना च्युती उत्पाद ज्ञान प्राप्त झालं. त्यानंतर शेवटचा प्रहरी, तिसऱ्या प्रहरी त्यांचा आसवख्य ज्ञान प्राप्त झालं. आसवख्य म्हणजे मराठीमध्ये आश्रवशय क्षय ज्ञान असं देखील म्हणतात. आश्रवक्षय म्हणजे हे याला पूर्ण जो गाभा आहे, तो आर्यज्ञान म्हटलं जातं. कारण जेव्हा त्यांनी पाहिलं, की त्यांचे फार पूर्वीचे जन्म झालेले आहेत. कुठल्या कर्मामुळे ते जन्म झालेले आहेत, हे देखील त्यांना कळलं. पण तरी देखील जन्म का होत आहे? कर्मामुळे झाला तरी देखील पुन्हा-पुन्हा जन्म का होत आहे? हे त्यांच्या या आसवख्य ज्ञानामुळे त्यांना ते लक्षात आलं. जे आपण मनुष्य लोक आहोत किंवा इतर लोक आहेत, ते भव म्हणजे पुन्हा-पुन्हा जन्म घेत असतात. भव कशामुळे होत असतात? उपादानामुळे भव होतं. उपादान म्हणजे आपली चिटकून राहण्याची प्रवृत्ती, आसक्त राहण्याची प्रवृत्ती, आणि याच्यामुळे आपला पुन्हा-पुन्हा जन्म होत असतो. हे ज्ञान त्यांना प्राप्त झालं. मग पुन्हा-पुन्हा आपली आसक्ती किंवा चिटकून राहण्याची प्रवृत्ती कशामुळे निर्माण होते? तृष्णेमुळे ती निर्माण होते. तृष्णा कशामुळे निर्माण होते? तृष्णा वेदनेमुळे निर्माण होते. वेदना कशामुळे निर्माण होते? तर वेदना फस्समुळे निर्माण होते. फस्स कशामुळे निर्माण होते? फस्स 6 इंद्रियांमुळे. 6 इंद्रिय कशामुळे निर्माण होतात? 6 इंद्रिय नामरूप जेव्हा उत्पन्न होतं तेव्हा 6 इंद्रिय निर्माण होतात. अशा प्रकारे प्रत्यक्ष समुत्पादाचं जे ज्ञान आहे, ते त्यांना इथे प्राप्त झालेलं आहे. आणि हे ज्ञान प्राप्त होताच त्यांचे जे सर्व आश्रव होते, ते पूर्णपणे नष्ट होऊन जातात. जसं की एखाद्या रोग्याला किंवा समजतं की आपल्याला या प्रकारचा रोग आहे आणि मग त्याच्या लक्षात येतात, तो त्याच्यावरती औषध घेतो आणि तो आजार पूर्णपणे नष्ट होतो. त्याच प्रकारे जेव्हा भगवान बुद्धाला समजतं, की हे जे आपलं संसाररूपी चक्रामध्ये नेहमी-नेहमी भव आपलं जे जन्म होतोय, त्याला कारण हे प्रत्यक्ष समुत्पाद आहे. हे लक्षात आल्या-आल्या त्यांचे जे सर्व आश्रव नष्ट होऊन जातात आणि म्हणूनच याला आर्य ज्ञान
असं म्हटलेलं आहे. हे जसे त्यांचे पूर्णपणे आश्रव नष्ट होतात, त्यांना 6 ज्ञान प्राप्त होतात. हे 6 ज्ञान फक्त सम्मा संबुद्ध यांनाच प्राप्त असतात. 4 प्रकारचे विशेष विशेष ज्ञान देखील त्यांना प्राप्त होतात आणि या क्षणी त्यांना 10 बल देखील प्राप्त होतात, जे इतर अरहंतांना प्राप्त होत नाहीत. अशा प्रकारे भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती होते आणि ही ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर पुन्हा 7 आठवडे ते त्याच जागी चिंतन करत राहत असतात. पहिल्या आठवड्यामध्ये ते त्यांना जो आर्य ज्ञान प्राप्त झाले, पटीच्य समुत्पाद त्याचं चिंतन करतात. फॉरवर्ड डायरेक्शन, रिव्हर्स डायरेक्शन, साइड डायरेक्शन म्हणजे पुढच्या शृंखलेने किंवा उलट शृंखलेने आणि बाजूच्या शृंखलेने अशा सर्व बाजूंनी प्रतीत्य समुत्पादाचा ते चिंतन करतात आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्याला पडताळा करणे म्हणतात. त्याला कुठल्याही प्रकारची चूक राहू नये अशा प्रकारे त्याचं चिंतन करतात. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात ते त्यांना जी ज्ञानप्राप्ती झालेली आहे त्याची कृतज्ञता म्हणून बोधिवृक्षाकडे आपल्या डोळ्याची पापणी न लावता टक लावून ध्यान करतात. तिसऱ्या आठवड्यात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बोधिवृक्षाच्या बाजूला चंक्रमणाचे ते पावलांची जी खुणा आहेत तिथे ते चंक्रमण करतात. चौथ्या आठवड्यामध्ये ते पठ्ठाण म्हणजे अभिधम्माचं चिंतन करतात आणि त्याच वेळी त्यांच्या शरीरातून 6 रंगाचे किरण बाहेर पडत असतात. 5व्या आठवड्यात ते त्यांना जो निब्बाण प्राप्त झालेला आहे, त्याचा परमानंद अचपाल झाड आहे. तिथे ते त्या निब्बाणाचा परमानंद घेत असतात. 6वा आठवडा ते मुचलिंद जी जागा आहे, तिथे असं म्हटलं जाते की मुचलिंद नागाने जेव्हा 7 दिवस पाऊस पडत असतो, तेव्हा आपला फणा त्यांच्या डोक्यावरती धरून ठेवला होता, की जेणेकरून त्यांना पावसाचा त्रास होऊ नये. आणि 7वा आठवडा ते रतनगर नावाची जी जागा आहे, तिथे त्यांना जे निब्बाण प्राप्त झालेले आहे, त्याचा आनंद घेत तिथे 1 आठवडा तिथे त्यांनी आपला ध्यान वेळ व्यतीत करा. अशा प्रकारे 7 आठवडे त्यांनी आपले जे ज्ञान प्राप्त झाले त्याच्यावरती चिंतन केलं आणि ते जे ज्ञान आहे त्याच्या सर्व अंगाने त्याच्यावरती मनन केलं, चिंतन केलं, की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष राहू नये. तर अशा प्रकारे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांना जे ज्ञान प्राप्त झाले त्याची घटनाक्रम भगवान बुद्धांनी स्वतःहून वेळोवेळी जेव्हा मार्गदर्शन करत होते तेव्हा वेगवेगळ्या सुत्तांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना अशा प्रकारच्या ती जी घटना आहे तो घटनाक्रम सांगितलेला आहे. या जो घटनाक्रम आहे त्याच्यामध्ये त्यांचे जे अधिष्ठान आहे, त्यांची जी ज्ञान मिळवण्याची किंवा संसाररूपी चक्रातून बाहेर पडण्याची त्यांची जी तळमळ आहे, त्याच्याबद्दल आपण नेहमी चिंतन केलं पाहिजे आणि अशा प्रकारेच आपण देखील आपल्या ध्यानामध्ये बल प्राप्त होण्यासाठी ह्या घटनेचं वारंवार चिंतन करून आपल्यामध्ये बल निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. वैशाख पौर्णिमा असो, आषाढ पौर्णिमा असो, त्या या सर्व दिवशी आपण या ज्या भगवान बुद्धांच्या बाबतीत ज्या घडलेल्या घटना आहेत, त्यांचं वारंवार चिंतन मनन करून त्यांच्या
प्रेरणा घेतली पाहिजे, जेणेकरून या प्रेरणेमुळे आपला ज्ञानामध्ये आपण प्रगती आणखीन करू शकतो. अशा प्रकारे भगवान बुद्धांच्या ज्ञान प्राप्तीची ही जी घटना आहे त्याच्याबद्दल इतकंच. साधू साधू साधू.